मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी आता चलो मुंबईचा नारा दिलाय। मुंबईकडे कूच करण्याची जय्यत तयारी मराठा आंदोलकांनी सुरू केलेली आहे। मराठा समाजाबाबत सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी सरकारने आठवडाभराची मुदत देखील दिलेली आहे। पाहूयात हा खास रिपोर्ट। जरांगेंच्या आंदोलनाच्या तोंडावर सरकारची धावाधाव। एका आठवड्यात सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश। मुंबईत धडकण्याचा जरांगेंचा मेगा प्लॅन तयार। मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी येत्या 20 जानेवारीला मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करणार आहेत। दुसरीकडे जरांगेंच्या आंदोलनाच्या तोंडावर सरकारने देखील धावाधाव सुरू केली आहे। मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी 7 दिवसात सर्वेक्षण करण्याचे आदेश मागासवर्ग आयोगाला देण्यात आलेत। तसंच महसूल कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय। मराठा समाजाची माहिती घराघरात जाऊन गोळा केली जाणार आहे। आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत। मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्यात, त्यामुळे आरक्षण देण्यात अडचण नसल्याचं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। 54 लाख मराठ्याला आरक्षण मिळालं महाराष्ट्रातल्या 54 लाख मराठा, आणि याचा लाभ 4 लोकांना जरी मिळाला, बोली अशी आहे, एका नोंदीवरती सगळा परिवार, एका नोंदीवर आपण 4 जरी धरले तरी 2 कोटी लोकांना आत्ताच महाराष्ट्रातला न्याय मिळाला। म्हणजे हे आंदोलन यशस्वी झालं। जवळपास 3 कोटी मराठे मुंबईमध्ये धडक देतील असं जरांगेंनी सांगितलंय। मुंबईला निघाल्यावर कुठे थांबायचं, व्यवस्था कशी करायची याचा मेगा प्लॅन तयार करण्यात आलाय। जरांगे पाटील यांनी महिलांना एक आवाहन केलंय। आम्हाला जर मुंबईमध्ये अडवण्यात आलं तर इकडे महिलांनी आमदार, मंत्र्यांच्या घराला वेढा द्यायचा असं आवाहन जरांगेंनी केलेलं आहे। इकडं काय त्रास दिला, इकडं महिलांनी आमदाराच्या मंत्र्याच्या घराला येडा टाकायचा, चपलाच काढायच्या भाऊ, 1 नाही 2 नाही, लाखांना महिला जायच्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला घालणाऱ्या। त्यांना का त्रास झाला रे बाबा, तुम्ही चपलाच काढायची, इकडं त्यांच्या घराला येडा घालायचा, आमच्या म्हाताऱ्याला पोराला कमी त्रास दिला। तुम्हाला सांगतो नीटच होते ते, मध्ये नुसतं येऊ नको म्हणलं तर ते आसामलाच राहायला गेली। 20 तारखेपासून गनिमी काव्याने मुंबईकडे येण्याचा इशारा जरांगेंनी दिलेला आहे। डॉक्टर, अँब्युलन्स आणि वकिलांचा ताफा आंदोलकांसोबत असणार आहे। आरपारचं आंदोलन असल्यानं कुणीच घरी राहू नका असं आवाहन देखील जरांगेंनी केलंय। दुसरीकडे 6व्या टप्प्यातल्या दौऱ्याला त्यांनी सुरुवात केली आहे। गोदापट्ट्यातल्या 123 गावांना ते भेट देणार आहेत। दरम्यान जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळांवर टीका केली आहे। भुजबळांचं काही ऐकू नका असं आवाहन त्यांनी ओबीसी समाजाला केलेलं आहे। भूमिका तो स्पष्ट करत नाही, अजिबात नाही। त्याच्यामुळे तो राजकारणी माणूस आहे। ओबीसी बांधवांना माझी स्पष्ट पिंपळगाव मधून विनंती आहे, आपण मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून राज्यभर जर ऐकत असाल तर तुम्हाला माझी विनंती, त्याचं ऐकू नका, तो राजकारणी माणूस आहे। तुमचे आणि आमचे प्रेमाचे संबंध आहे। सरकारनं धावाधाव सुरू केली असली तरी त्यामुळे जरांगेंच्या अपेक्षा पूर्ण होणार का हा प्रश्न आहे। तोडगा निघाला नाही तर येत्या काळात जरांगे आणि सरकारमधला संघर्ष तीव्र होण्याची आणि मुंबईमध्ये धडकणारं भगवं वादळ सरकारला धडकी भरवण्याची दाट शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।